मित्रांनो, आपण असणाऱ्या आज आपण सोलापूरमध्ये, खरं तर सोलापूर चादरीचं माहेरघर, तसंच पंढरपूर म्हशीचं सुद्धा माहेरघर, महाराष्ट्रातल्या टॉपच्या पंढरपुरी म्हशी दाखवत असताना आज सोलापूरमध्ये असणाऱ्याच या आपण शेळगी या परिसरात आलेलो आहे. आणि या परिसरात असणारा फार मोठ्या म्हशी असलेला, नाव गावाजलेलं, संबंध महाराष्ट्रात ज्यांच्या म्हशीचं वेड लागलं अशा खूप म्हणजे जातिवंत म्हशी पाळणारे हौशी लोक, म्हणजे त्यांच्या म्हशी बघायला खूप गर्दी व्हायची, अशा आपण गोळसकर यांच्या गोठ्यावर आलेला आहे. मी तुमचा मित्र शिवाजी शेंडगे पंढरपूरकर आणि वादळवाट 5577 या चॅनलवर टॉपच्या म्हशीच्या गोठ्यावर आज आपण पैलवान मारुती गोळसकर यांचा जो म्हशीचा गोठा, त्यावेळेस गोळसकर हे फार मोठं म्हशीतलं चर्चेतलं नाव. आज त्यांची पुढं त्यांचे चिरंजीव त्यांच्या संकट आपण बोलूया, त्यांच्या गोट्याबद्दल, म्हशीबद्दल, एका चांगल्या जातिवंत म्हशी पाळणाऱ्या पारखी माणसाबद्दल आज आपण मुलाखत घेऊया. काका नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा एकदा. माझं नाव प्रभाकर मारुती गुळसकर. बर बर बर. कधीपासून म्हशी व्यवसायाला सुरुवात झाली काय? आता माझे बघा, कमीत कमी मी 8 ते 10 वर्षापासून ह्यात आहे. 8 ते 10 वर्षापासून तुम्ही यात आहे. तुमच्या वडिलाकडे असणारा विस्तार कसा कसा आला, काय आला? विस्तार तवा येळ काळ टाइम चांगला होता. नाही, वडिलांनी कुठल्या किती म्हशीपासून सुरुवात केली पाळायला? वडिलाला म्हशी वाटणीला आलत्या 2. बर. 2 म्हशीतनं ते काय झालं, आम्ही असंच म्हशी 1-2 घेत त्याचे वासरं पाळून म्हशी एकूण संसाराला सुरुवात केली. म्हणजे सुरुवात केली. तुम्हाला जमीन भाडी काय नाही? काय नाही आम्हाला, काय नाही, फक्त मसरीच्या जीवावर आपला संसार उभा करायला सुरुवात केली. ह्याच्या जीवावर. बर. 2 म्हशी वाटून घ्यायच्या अगोदर त्या म्हशी कुणापासून, घरातल्या वाटून आल्या हा, घरातल्या वाटून आलत्या. बर. ते बी एक ऐन अंबाबाईच्या शिलंगणा दिवशी एक म्हैस वारली. बर. कशामुळे? मग ती काय आता ते झालं, तिला अटक बिटक आला असेल, हे झालं असेल, बर. ती वारली. मला काय विचारायचं, गोळसकर हे फार मोठं जातिवंत म्हशीसाठी सोलापुरातलं प्रसिद्ध नाव. हा. तुमचा विस्तार कसा, म्हणजे कशापासून अगोदर त्यांच्याकडे 2 येण्याच्यावर तिथं अगोदर किती म्हशी होते एकत्रित असताना? एकत्र असताना बघा, सगळे चुलत्यामध्ये ते आमचे म्हशी होते 10-15 होते. सगळ्याला वाटून म्हशी आल्या, 2-2 म्हशी आल्या. ते म्हशी पंढरपुरीच होत्या का सगळ्या? पंढरपुरीच होत्या. बर बर. त्या अगोदर विस्तार काय होता का, कोणाचा विस्तार का, कशी आलती तवा? विस्तार म्हणजे कसं, एक म्हैस आम्ही बाजारात विकत घेतली होती. कुठल्या बाजारातून? आपल्या मंगळवार बाजार. मग सोलापूरच्या मंगळवार. हा. मग एक ते शापूरकर बलभीम होता ना, हा. त्याने एक डांग मध्ये म्हैस घेऊन दिलता ज्वारीमध्ये. बर बर बर. हा. मग तिचे वासरं असे झाले, बर. ते नारायण जानगोळ्याचे हाल्या लावल्यावर ते वासरं असे पडले. हा, नारायण जानगोळ्याचा हाल्या लावल्यामुळे ती वासरू जातीवंत पडली. जातीवंत त्या हाल्या कसा होता, त्या काय चर्चा होती? भुरा होता, काळा असं होता, भुरा 2 डोळे गारसा. त्या हाल्याची लय चर्चा होती त्यावेळेस, काय वानगड आहे? ते आता त्यानं बी कुठनं आणलं होतं ते कुणाला माहित होतं, आपल्याला तर काय माहिती होत नाही काय. ती म्हैस तुम्ही डांग लावली आणि ही वासरू पडलं. हा, अशी वासरं पडले त्याचे. त्यामुळे तिथून सुरुवात तुमची. तिथनं सुरुवात झाली. पुन्हा आपले बी हलगट एक चांगलं पाळला होता आपण, चांगल्या म्हशीचं. बर बर बर. त्या हाल्यापासून वाढ लागली, ती लागली लागली, सुरुवातच झाली. सुरुवातच झाली. बर. आता मला पुढे जाऊन काय विचारायचं आहे, तिथून आज तुम्ही एवढ्या मोठा, तुमच्या वडिलांना 2 म्हशी आल्या, मग त्या हाल्या बोहरा होता, मग बोहऱ्या बऱ्यापैकी त्यावेळेस पैदास होत गेली तुमच्या? भुरा आल्या होता, तिचे 1-2 त्या भुऱ्यावर रेडीचे पुन्हा वासरं पडले 2-3. बर बर बर. 1-2-3 भुऱ्या बी झाल्या, हा हा. पुन्हा 2-3 काळ्या बी झाल्या. काळ्या बी झाल्या. हा. म्हणजे आणि तिथून हाल्या तुम्ही पाळला का आपल्या गोट्यावर? काय पळलं की आपल्या गोट्यावर. काय हाल्याचं नाव होतं? हाल्याचं नाव होतं बघा सावळ्या. सावळ्या. हा. बर. आज एवढे दिवस म्हशी क्षेत्रात आता तेव्हापासून आजपर्यंत आला प्रवास आपला बघितला. आज पण आपल्या गोट्यावर टॉपची विक्री किती झाली, किती लाखाला हायेस्ट म्हैस विकली? म्हणजे आता आमच्या बघण्यात तर बघा लय कमीत कमी 70-80. नाही, आता आपल्या गोट्यावर निघले त्या का आता सध्या? आता मी इकलो एक परवा. बर. हा. अगोदर मागच्या 10 वर्षापूर्वी काय? 10 वर्ष पुढं वडील विकले ते. हा, अजून वडील होते तेव्हा. वडिलांनी कितीला विकली होती? वडील असंच काय तर 80-80च्या पट्टीत एक 4-5 गुरं ऐकले होते. बरोबर. 80 न म्हणजे आता तुमच्या ज्या इकडे सोलापूरमध्ये जे पळण असते, हा, ती पळायला म्हशी कुठल्या कुठल्या पळायला जात होत्या आपल्यापासल्या? का सगळा खांडच नेत होता? आपले सगळे खांड नव्हते. हा हा. ते उगत हाऊस म्हणून ते 4 गुरं घरात बांधून बाकीचे नेत होते. बर बर. बाकीची घरात बांधून 4 न्यायचे. तेवढं. काय पळणाऱ्या मशीनची नाव सांगा बरं त्यावेळेस? तेव्हा होती, हुशार होती, बालट होती, हा हा. हा, दिमाग होती, गुणवत होती. बर. हे आपल्या म्हशीचे नाव.
त्या म्हशी आपल्या पैसे राहिल्या का विकल्या गेल्या काय? म्हशी विकल्या गेल्या त्या. बर बर बर. विकल्या गेल्या. हा चांगली किंमत लागली अशी. हा तेच 70-80च्या पट्टीत गेल्या म्हशी तेव्हा. बर बर. कुठं विकल्या ते? म्हशी कोल्हापूरला गेल्या हा म्हणून इकडं दुसरीकडे गेल्या अजून. बर बर बर. हं. म्हणजे ती विकल्या. आता तुम्ही एवढे दिवस झालं 8-9 वर्षापासून म्हशी क्षेत्रात आहात, हा तर मला काय विचारायचं, आतापर्यंत आपल्या गोट्यावर हा हायेस्ट दूध पंढरपुरी म्हशीचं किती निघतंय? आता आपण खाऊ घालाल तसं आहे बघा. बर. 4 बी देते 5 बी देते. 5 बी देते. आता सध्या वाड्यानं 2.5-3 लिटरच्या वर दूध निघणार. वाडा म्हणजे खुराकावर अवलंबून बऱ्यापैकी आहे. खुराक आपलं अर्ध पोतं तांब आहे रोज. हम्म, हम्म, हम्म. एक 4-5 किलो सरकी पेंड घालतो. बर बर. एक 8-10 किलो घाऊशी घालतो तेवढंच. एवढंच हे रोजचं डेली रुटीन. हा, हे रोजचं एवढं. बर बर बर. आता तुम्ही एवढे दिवस आता म्हशी क्षेत्रात दुधाचा रेट या पंढरपूर म्हशीचं काय बसतं? तुम्ही ह्या मसरांचं दूध काय रेटने विकता? आता सध्या जाते 50-60. 50-60 रुपये. हा बर बर बर. म्हणजे कमी रेट आहे एकदम. कमी रेट आहे. आता मला ह्यांची वासरं ही काय करता? लहान जन्मलेली वासरं आपण चांगले राहिले तर पाळतो, बर नाहीतर पाळायला देतो आपण. बर कोण बर. पाळतं त्याला. मग एखाद्या चांगल्या म्हशीचं ठेवताय का पाळताय का, म्हणजे विकताय का ठेवताय घरी आपल्याला? मी आपल्याला दूध राहिलं तर आपण दूध राहिलेलं बघून मग आपण खेळ करतो ते. हा, म्हणजे त्यावेळच्या परिस्थितीला हा. अवलंबून तसं निर्णय घेता. हा परिस्थितीवरनं चालू आपलं. बर बर बर. आता आम्हाला तुमच्या प्रत्येक म्हशीचं जरा नाव सांगा. हा आता ही सुरुवात तिकडल्या कडेवरून करूया. जरा म्हशीची नावं सांगा आणि काय करू नये त्या म्हशी सांगा. पट्टा करून ही मी परवा घेतली आहे म्हैस. घेतली का? हा. बर. ही घेतलेली आहे. दूध नव्हतं आपल्याजवळ. हा, हा. फक्त मला म्हशी किती आल्यात वाटणीला? हम्म. 5 म्हशी आल्यात. पाच. बर. ही कुणापासून घेतली? ही आपलं हे आहे की काय ते जातकराचं काय रे त्याचं नाव काय तर बरंच आहे. जातकरापासून कितीला घेतली ही आपण? ही म्हैस घेतली आपल्याला 92ला घेतली आपण, उन्हाळ्यात दूध नसताना. दूध नसताना तेव्हा काय करून होती ही? तेव्हा हळदाला झालती. हळ जायला जाते. किती दिलं हिनं दूध हिला निघालं की 5 लिटर दूध निघालं हिला. एका टायमाला? हा, निघालं. तेव्हा कडवळ मकवून बी खात होती. हा 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 हा. आणि आम्ही इकडं कसं आहे, रानं मिळालं तर रानं घेतो आम्ही. बर बर बर. हा. आता ही पुढली सांगा आम्हाला. ती कुणापासून घेतली? आता ही बी तयाजवळूनच घेतली आहे. दोन्ही म्हशी एकाच मालकाकडनं घेतली. ही 88ची आहे. या 90च धरून चालाय की हिची. बर बर बर. चक्री शिंगाला? हा? हा चक्री आहे. बर. पळायला कुठली नेली का आता ही? आता पळाला आपले घरचेच नेले. ही बी नेली होती पळाला. बर. पळते का चांगली? पळते. बर. आता काय करू नाही त्या? आता ही 4 महिन्याची गाभण आहे बर. आणि तिला झालाय महिना. तिला महिना झाला. हा तिला हाल्या कुठलं जावले तर? का हाले आपलं कोण चालवलं रे? खताड्याचा? हा सदाभाऊ खताड्याचा? हा बर बर बर. आता ही सांगा. हिचं सांगा पुढली. ही बी आता हळदी त्या महिन्यात. महिन्यात? हा बर. हिनं अगोदर दूध किती दिले आहे? ती कुठली हिला विकत मग- आणली का आपल्या घरची? ही विकत आणल्या बरं का, वडिलाची आजची म्हैस आहे ही. वडिलाची हात वडिलांनी घेतलेली? हा वडिलानं घेतलेली. बर बर बर. तिला दूध कितीपर्यंत निघलं आतापर्यंत? हिला मग 5-5 लिटर दूध निघालं हिला बी. बर बर. आता जरा उतरतं वया कमी निघणार होता. ही भुरी सांगा आम्हाला. भुरी घरची आहे. भुरी घरची तुमची हा स्वतःची? घर. बर. ही भुरीचं नाव काय? ही भुजंग आहे हिचं नाव. भुजंग आहे. आतापर्यंत भुजंगनं किती दूध दिलंय? भुजंगला आहे की 4-5 लिटर दूध आहे एखादी. पळायला नेताय का भुजंगला? हां नेता की भुजंगला नेताय. भुजंग पळायला कशी आहे? चांगले आहे की पळाला बी. पळायला बी चांगली आहे. सगळ्या कामाला चांगले. बर बर बर. तिच्या पुढली सांगा. ही आबूज आहे. आबूज आहे. आबूज कुणाची लेक आहे का इकतच घेतली? नाही ती कोल्हापूरला एक म्हैस शिकली. बर. ती हुशार मनाची गाडीच्या मागं पळत होती. पळत तिची लेक आहे. तिची लेक आहे होय. हां बर. तिच्या पुढली सांगा. ही भुरडी आहे. बोर्डी. ही कुठली? ही विकत घेतली होती म्हैस. ती म्हैस विकली ती. बर बर. तिची रेडी पडल्या ती दोन्ही. दोन्ही रेड्या? हां बर बर. ही तिचीच रेडी आहे. हा आता ही कुणाची रेडी ही आहे? घरच्या म्हशीची रेडी आहे. उल्हास मनाची म्हैस होती. बर. त्या म्हशीची रेडी पडल्या. एवढी मोठी साईज काय भानगड? एवढी सांभाळली कशी हिला? सांभाळले आपण चांगलं सांभाळली, पण आता 3 वर्ष झालं म्हैस लागाना. तेच आज हिला डॉक्टर दाखविलं होतो आज. बर बर बर. हां जरा पिशवी ते धुवून घेतलो आज. नाक पण तसंच आहे तिचं? हां बर बर बर. आता ही कुठली? ही घेतलो परवा. परवा घेतली काय? बर बर. ठीक. काका नमस्कार. खरं तर आज आपण आमच्या वादळवाट 5577 या चॅनलवर आज वेळात वेळ काढून मुलाखत अचानक आल्याबद्दल सुद्धा दिली, त्याबद्दल आभारी आहोत. असंच जातीवंत म्हशी पाळा,
तुम्हाला सिद्धरामेश्वराची तुमच्यावर कृपा राहावी हीच वादळ वाटपून खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद काका.